स्पृहा क्युझिनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण वर्षभर टिकणारे कैरीचे चटपटीत असे लोणचे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 1 किलो लोणच्याची कैरी घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर मी या कैरीचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुकडे करू शकता। आता एका तव्यामध्ये मी 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही आपल्याला 2 ते 3 मिनिटे खमंग असे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याच तव्यामध्ये मी अर्धी वाटी मीठ सुद्धा परतून घेणार आहे। मी मेथीदाणे आणि मोहरीची जी डाळ आहे ती मिक्सरमधून जाडसर अशी फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण पाव वाटी तेल गरम करायचे आहे। तेल गरम झाले की आपण यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा हिंग घालायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून द्यायचे आहे। आता या कैरीच्या फोडींमध्ये आपण 1 चमचा हळद घालणार आहोत। त्यानंतर इथे मी पाव वाटी मिरची पावडर घेतलेली आहे। मिरची पावडरचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला लोणचे थोडेसे तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू सुद्धा शकता। त्यानंतर आपण यामध्ये जी मोहरी डाळ आणि मेथीदाणे आहेत मिक्सरमधून फिरवलेले ते मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये आपण जे मीठ गरम करून ठेवलेले ते सुद्धा मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण हिंग आणि मोहरी घातलेले जे थंड केलेले तेल आहे ते यामध्ये ओतायचे आहे आणि पुन्हा एकदा छान असे हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण एक स्वच्छ काचेची कोरडी अशी बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे लोणचे भरायचे आहे। त्याचबरोबर एका साईडला मी अर्धी वाटी तेल गरम करत ठेवलेले आहे। ते तेल आपण गरम करून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि ते आपण या बरणीमध्ये नंतर ओतणार आहोत। सर्वप्रथम आपण ह्या कैरीच्या फोडी सर्व आहेत त्या या बरणीमध्ये भरून घेऊया। आपण हे लोणचे बनवण्यासाठी टोटल पाऊण वाटी तेल वापरलेले आहे। अगोदर आपण पाव वाटी तेल यूज केलेले, आता हे अर्धी वाटी तेल गरम करून थंड केलेले आहे। लोणच्यासाठी तेल मसाले जे काही जिन्नस यूज कराल ते सर्व थंड करूनच यूज करायचे आहेत। अशा पद्धतीने चटपटीत असे वर्षभर टिकणारे कैरीचे आपले लोणचे तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। थँक यू।